सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या लेकरत आणि स्वतःचे नातू आहेत की आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला आरक्षण येईल. सगळ्यांच्या वेदना एकच आहेत. अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-10, 20-20 पिढ्या बर्बाद होणार आहेत. आपल्या बाजूला कोणी नाहीये, ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत. काल सरकारनं विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला. बैठक होती मराठा आरक्षणाची. यांना काय रोग आला तर जायला, यांना जायला काय झालं? मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. मी मीडियात ऐकलंय. त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, ह्या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून. तुम्ही लपण कोण बसले? मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का? तुम्ही ते तर बैठकीला जाऊन सांगायचं ते देत नाहीत. बरं बार नाही गेले तर नका जाऊन त्या. समजा महाविकास आघाडीवाले काँग्रेस राष्ट्रवादी कोण कोण येतं, काँग्रेस लयच काँग्रेस झालेत त्यांच्या तरी रानात उगल्यासारखं कोणकडं उगत येत. जाऊ द्या, नाही आले ते काय त्यांच्या मागं पळायचंय? तुम्ही सरकार आहे. नाही कोणी आला तर नाही आला, तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना. सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले तुम्ही देऊन टाकायचं ना. किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला आणि तेव नाही आला. मग ते नाही आले म्हणून काय मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं का? आता विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडले. ते नाही आले हिंडून त्यांना वाड्या वागडीने इकडं नाही आले कुठं. तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही. मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत. महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी हे ठरित्यात वाटतं अंधारातून. तो हाणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. तुम्ही यायचं नाही आम्ही म्हणायचं, तुम्ही आले नाही आणि ते आले की यांनी नाही यायचं. माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या मराठ्याला, आपण आपले नेते जर असले कोणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून, नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात. का रे बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून का रे आमचा जीव घ्यायचं ठरवलंय? 70 वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठं करून ठेवलं. आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे? कधी काळी आमच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला नाही का पुसायचे? आम्ही काय मागितलं तुम्हाला? फक्त आमच्या हक्काचं आरक्षण. ओबीसीत आमचं 150 वर्षापासून आरक्षण आहे, फक्त तेवढं मागितलं आम्ही. का रे तुम्हाला दोघाला बी एकमेकावर ढकलायचंय? काय पाप केलंय माझ्या मराठ्याने? काय चूक केली मराठ्याने तुम्हाला मोठं करून?